अग्रीमेंट मध्ये केलेल्या ज्या भूमिका होत्या त्या भूमिकेशी असहमत. ऍक्च्युअली ह्यांनी इंटरनेट लॉटरीच्या वरती अवैध तिकीट छापत असताना मार्टिन लॉटरीच्या विरोधात मी स्वतः तक्रार केलेली आहे. आता आपण जे बोललेलं आहात अवैध तिकीट, मला कुठेतरी ह्या पॉइंटकडे लक्ष वेधावं वाटतं. डायरेक्टरचा लोगो आणि डायरेक्टरची सही म्हणजे राज्य लॉटरीचा लोगो आणि डायरेक्टरची सही छापू नये असं धडधडीत संबंधित अधिकाऱ्यांनी कळवलेलं मार्टिनला, तरीही मार्टिन छापत होता. आता आपण आणि त्याच्याविषयीची तक्रार यांनी पोलिसांमध्ये दाखल केली नाही की अवैध तिकीट छापतो म्हणून. तेच जर तेलगीने अवैध स्टॅम्प छापले त्याच्या विरोधामध्ये शासनाने तक्रार दाखल केली, मग रेव्हेन्यू डिपार्टमेंटने तक्रार दाखल केली, तर या डिपार्टमेंटने का नाही त्याच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली आणि का त्याला मोकळं सोडलं? आणि त्याच्यानंतर ह्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट मोडीत आणलं. मार्टिनने मोडीत आणून महाराष्ट्र राज्याची लॉटरी चालवणार नाही असं सांगितलं. आणखीन एक याच्यामधली कंपनी आहे, मी त्याचं नाव नाही घेत त्या कंपनीचं. ती नाव घेतल्यानंतर ते सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होतो. त्या कंपनीने एक नंबरचा जो अंक एक पहिले 6 डिजिट मध्ये एक नंबरचा बक्षीस असतं, त्या बक्षिसाचे लाटलेले पैसे नंतर झालेल्या कारवाईमध्ये त्याने नंतर भरलेले आहेत. त्याच्यावरती पोलिसांवरती कारवाई केली नाही. परंतु एक मराठी अधिकारी त्या मराठी अधिकाऱ्याने याच्यामध्ये थोडासा गफला केला होता. लगेच राज्याच्या लॉटरी विभागाने शूरपणा दाखवून त्या मराठी अधिकाऱ्याला आतमध्ये केलं आणि त्या मराठी अधिकाऱ्यासाठी एक न्याय आणि परप्रांतीय जे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत त्यांच्यासाठी दुसरा न्याय आणि मग परप्रांतीय आपल्या इथे घुसलेले आहेत असं आपण म्हणणं योग्य ठरणार नाही. आपलेच अधिकारी त्यांना या ठिकाणी येण्याचा चान्स देतात. गोखले साहेब, आपलेच अधिकारी त्यांना इथे येण्याचा चान्स देतात असं त्यांचं म्हणणं आहे. असं काही नाहीये. ज्यांनी गफला केलेला असेल त्याला ते भोगायला लागेलच, त्याबद्दल काही दुमत नाहीये. ज्यांनी गफला केलाय त्याने ते भोगत आहेत. गोखले साहेब, आपण केलेला आहे असं मी म्हणत नाहीये. आपण त्यावेळेला नव्हताही, मी मान्य करतो. आपण त्यावेळेला नव्हताय, आपण आत्ता आलेला आहात. पण ज्या लोकांनी केलेलं आहे त्या लोकांना आपण आता आलात तर थोडंसं त्याच्या बाबतीत सुद्धा ज्या नाही तक्रारी त्यांनी केल्या नव्हत्या त्या आपण करून घ्याव्यात. आपण आपल्या टेन्युअरमध्ये या गोष्टींची दखल घ्या. मला इथे कुठेतरी दुसरीकडे लक्ष वेधावं असं वाटतंय की आताच हे बोललेले होते फेक तिकीट्स, जे आपण म्हणतो जे तिकीट असतं आपलं लॉटरीचं, ते जर आपण बारकाईने बघितलं तर त्याच्यामध्ये एक नंबर हे केलेला असतो, एक सिरीज नंबर असतो आणि त्या नंबराच्या खाली एक लाल असं नोटिंग असतं त्याच्यावरती आणि तसंच एक छोट्या छोट्या अक्षरांमध्ये लिहिलेलं पण नोटिंग असतं आणि सही असते. तर आपण जेव्हा नोट बघतो, आपली करन्सी नोट बघतो, जेव्हा डुप्लिकेशन ऑफ करन्सी नोट होतं आपण बघतो की त्याच्यामध्ये एक धागा असतो प्रत्येक नोटीमध्ये आणि ती जी नोट असते आपण जर दिव्यासमोर पकडली तर आपल्याला तर दिसून येतो तो धागा. तर अशा वेळेला ही जी तिकीटं जी छापली जातात ही फेक तिकीट छापली जाऊ नयेत याच्यासाठी काही यंत्रणा आहे का आपल्याकडे आणि ती जर असेल तर ती काय आहे? महाराष्ट्र राज्य लॉटरीची पॅसिव्ह लॉटरी म्हणतोय, पेपर लॉटरी म्हणतोय, त्याची तिकीटं साई सिक्युरिटी प्रेस बँगलोरला आपण छापून घेतो. पूर्ण सुरक्षिततेमध्ये ती छापली जातात. प्रत्येक तिकिटावरती आपल्या जी कोणी सिरीज त्या दिवशी असेल त्या सिरीजचं नाव असतं, त्या सिरीजचा नंबर असतो, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभाग सचिवांची सही असते आणि गजलक्ष्मी हे लोगो जो आपला आहे महाराष्ट्र राज्याला तो प्रत्येक तिकिटावर असतो. सर पण फेक लॉटरीवरती पण ह्या सगळ्या गोष्टी मॅडम आपल्याकडे जी सिक्युरिटी प्रेस नाहीये का महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रातल्या सिक्युरिटी प्रेसला धंदा द्यायचा नाही पण परराज्यातल्या सिक्युरिटी प्रेसला धंदा द्यायचा, हे का? हे धोरण का? बरं, आपण आता सध्या जरा फेक तिकीट जी छापली जातात त्याच्याकडे आपण लक्ष वेधूया की हा मुद्दा जो आहे तो कुठे परप्रांतीयांचा किंवा परराष्ट्राचा हा आपण जरा नंतर डिस्कस करूया. आपण आता इथे जे प्रकाश घालणार आहोत की फेक तिकीट्स, तुम्ही म्हणालात की ह्या सगळ्या गोष्टी तिथे असतात परंतु तरी सुद्धा डुप्लिकेट तिकीट छापली जातात, तर ती का होतात अशी? डुप्लिकेट नोटा छापल्या जातात त्या का होतात अशी? परंतु त्या पकडण्याचं तुमच्याकडे काही तंत्र आहे का? जो तो घेऊन येतो नोट तो त्यातला गुन्हेगार नसतो. जो ज्यांनी त्याला विकलेला असतो तो माझ्या मते त्यातला गुन्हेगार आहे. जो तिकीट घेऊन येतो, ज्याने तिकीट खरेदी केलेलं असतं त्याचा त्यामध्ये काही गुन्हा नाही असं माझं स्पष्ट. आता आपण इथे प्रेक्षकांच्याकडे बोलूया. आपल्या प्रेक्षकांच्या मध्येही असे काही विक्टिम्स आलेले आहेत की ज्यांनी लॉटरीचं तिकीट खरेदी केलं परंतु त्यांचा नंबर लागलेला असताना सुद्धा त्यांना त्यांची रक्कम मिळाली नाही. आपका नाम बताइए? शोराब शेख. आपने जो लॉटरी का टिकट खरीदा था तो वो कब खरीदा था और कहां से खरीदा था? मई में खरीदा था, दादर से खरीदा था. दादर के लॉटरी सेंटर से खरीदा था. आपको वो लॉटरी का टिकट लगा था? हाँ लगा था. क्या उसकी रकम क्या थी? 17 लाख रुपए. 17 लाख रुपए का आपको वो टिकट लगा था और उसमें सारे डिजिट्स जो सारे नंबर होते हैं को बराबर वो सेम नंबर आए थे. उसके बावजूद भी आपको उसकी रकम नहीं मिली. वो ऐसा क्यों हुआ? आपको लॉटरी का टिकट लग गया, ओके, आप बहुत खुश हो गए. उसके बाद में वो लॉटरी का टिकट लेकर आप कहाँ गए? मैं मंत्रालय गया. पहले मंत्रालय सबसे पहले तो मैं उधर दादर में
उस वो जहाँ एजेंसी से है। लॉटरी हाँ। खरीदी थी उसके पास गए होंगे। नहीं वहाँ नहीं, हाँ। वो एजेंसी वाले के पास गया था। एजेंसी वाले के मैंने पास। पूछा भाई ये लगती है तो कहाँ जा देखा लॉटरी वालों से, जी तो एजेंसी वाले के पास गया था, जी। गणेश एजेंसी। अच्छा तो वहाँ पे मैंने पूछा भाई मुझे आपका पेपर है क्या जिसमें लॉटरी डिक्लेयर होता है? हाँ। तो एक फॉर्म मिला मेरे, ओके तो वो फॉर्म दिया उसने, तो मैंने बोला ये लॉटरी मेरे को लगा है, तो बोले हाँ। किधर है बताओ। तो मैं उस टाइम जेरोक्स लेके गया था, हम्म। जेरोक्स लेके गया था, तो बोले ये क्या है, तो मैं बोला जेरोक्स है लॉटरी का। तो बोले नहीं ओरिजिनल दिखाओ, ओरिजिनल दिखाएंगे तो समझ में आता है, नहीं तो नहीं मालूम पड़ेगा। मैं बोला आप मिला लो नंबर वंबर तो सब उसमें है लिखा हुआ है, ओरिजिनल में लाया नहीं हूँ, तो मैं ओरिजिनल आपको दूंगा तो पैसा देंगे क्या आप? मुझे मालूम नहीं कहाँ मिलता है क्या। तो बोले नहीं ओरिजिनल लाओगे तो पैसा यहाँ नहीं मिलेगा, आपको बोले जमा करना पड़ेगा, 2 महीने के बाद में आपको पैसे मिलेंगे। तो फिर तो आप मैं बोला कहाँ जमा करना पड़ेगा? तो बोले आपको अगर विश्वास नहीं है यहाँ जमा करने के लिए तो आप मंत्रालय जाओ। ओके फिर बोला आप कहाँ मंत्रालय जाना चले। पड़ेगा? तो मैं मंत्रालय गया, वहाँ पे फिर एक लेडीज को पूछा, मैं बोला मैडम ये जमा करने का है, कैसे करूँ? तो उन्होंने कहा पहले ये बोर्ड पे लिखा है कायदा कानून जो है वो पहले पढ़ लो आप, बाद में उसका फॉर्म भरो और फिर यहाँ जमा कर दो। तो मैंने जमा कर दिया वहाँ पे। टिकट आपने वहाँ जमा कर दी। हाँ, और जमा करने के टाइम वो लेडीज मेरे को बोलती है कि ये माइते न काय होइल नंतर, ऐसा सब दोनों ने मुझे बोला। तो मुझे ऐसे पहले ही लगा कि ये लॉटरी मतलब कि ये लोग झूठा ही साबित कर देंगे, इसके लिए मैं बोला अभी नंतर क्या होगा, मैं तो जो है सही है मैं लेके आया हूँ, अब आगे क्या होगा वो आपको मालूम पर है। आपको अब तक पैसा नहीं मिला नहीं पैसा नहीं मिला। और लॉटरी फिर का टिकट भी उधर चला मैं गया। बोला 2 महीने के बाद, मैं बोला मैडम ये 2 महीने के बाद आने का क्या? तो बोले 2 महीने के बाद आओ मत, 2 महीने के बाद या तो पहले फोन करो या फिर एक हफ्ते बाद में आके पूछो, 2 महीने के बाद में। तो मैं फोन करते रहा, 2 महीने के बाद फिर हर 8 दिन में फोन करते रहा, अभी आया नहीं आपका, अभी आया नहीं, और 2 महीना निकाल दिया उन्होंने। तो फिर 4 महीने के बाद मेरे को एक लेटर आया, वो लेटर में ऐसा लिखा था तुमने 4 नंबर में छेड़छाड़ किया है और तुमको ये तारीख राज्य को बुलाया लॉटरी जाता है। विभागाची ही अवस्था मॅडम, तर परराज्यातल्या लॉटऱ्यांचं काय चाललं असेल इथे? गणेशजी ही केस आता आपल्या समोर आहेत, आपण ऍडव्होकेट आहात, अशा तऱ्हेची जी केसेस आहेत या आपल्याकडे बऱ्याचशा येत असतील, तर यावरती आम्हाला सांगा। इसमें छेड़छाड़ करने का कोई रास्ता है, मीन्स छेड़छाड़ करने के चांसेस ही नहीं है। ये जो भी टिकट है उन्होंने मीन्स राइट दुकान से खरीदा हुआ है, ये जो मीन्स जो बोला हुआ है छेड़छाड़, इनको एक्चुअली पेमेंट नहीं करना है, इसके लिए कोई रीजन बता के छेड़छाड़ किया है। ये सब मीन्स घोटाला अंदर ही चलता है स्टेट गवर्नमेंट के, महाराष्ट्र स्टेट लॉटरी